नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं खरात मम्मी युट्यूब चॅनल. आता बाळ माझं ये बाळ ये. नेल पॉलिश आणली ती मला आत्ता लावायला. माझ्यावाली मम्मी तुला एक गिफ्ट, डोळे बंद कर म्हणे. डोळ्यात गेलं माझी ती. मला आणताय तुझ्या रूम मधलं काही पण, माझ्या रूम मधलं तुला नाही माझ्याकडे असलं म्हणतंय की आईल देते की एकदा माझी आईल देती धरणाला माझी पण आईला होती आणि इकडे असली की मला म्हणतो मम्मीला देते का असं. माझ्याच्या दोन पाहिल्या ना, त्यांना लगेच माझी एक घेतली गपचूप, मला एक मम्मीला देतो असं आहे त्याच्यावर. माहितीये का तिकडनं मला काय काय घेऊन येते, पण हे मम्मीचं तुला दिलंय, मी गिफ्ट आणलं तुला असं. मला आता गिफ्ट होते नेल पॉलिश. माझा सासरा घालता जा बाई, सासरा कसा माझा पण होता आतापर्यंत. माझा सासरा तिकडे आहे वाड्यावर. वाड्यावर आहे सासरा. हो म्हणतो सासरा आहे म्हणे मला काडी आणून दी हा ना, टोपी घालून जा एकदा सासरा होऊन या, मग लगेच. हा बघा आता सासरा होऊन येतोय. मला काय म्हटलं, एक दांडा घेतो, उठ लवकर साडी घाल. मी ड्रेस घालू लागले, लय जोर आलं मला. हे घालत होते ड्रेस घालून, आता चालले होते ऑफिसला. मला वाटलं मी तुझा सासरा आहे. म्हटलं का रे बाबा, काठी घेतली अशी आणि टोपी घातली, मला होते साडी घाल. ही साडी सासरा इथे. सासरे बा काय काय काम करू मी इकडे, काय काय काम करू सांगा, इथे येऊन बोला. काय काय काम करू सांगा, काय काय काम करू तुमचं? झाडू पोछा करू. आणि तुमच्या सुनबाईला हे नाही होत, खाली वागता येत नाही, बसता येत नाही गुडघ्यानं, मग सासरे बा करेल का झाडू पोछा? तुमचे पाय दुखते, तुमचं कंबर गेलं काय कामातून? म्हातारे झाले का कंबर गेलं का? तुम्हीच तर घर घाण करता, सगळं घर तर घाण तुम्हीच करतात. हॉल पास जाण्यात काय केलं तुम्ही तर? अख्खा घर काम करतात हा सासरे बा. आणि आम्ही खरंच आपल्या विशालच्या ब्लॉगला खूप हे आले, कमेंट आले चांगल्या चांगल्या, आणि खूप बरं वाटलं सगळ्यांना आम्हाला. थँक्यू सो मच. कॉंग्रॅच्युलेशन आमच्याकडून पूर्ण फॅमिलीकडनं तुम्हाला. आणि हा, आणि आम्ही आता सुटलो, आता नाचून दाखव. आम्ही असे सुटलो आम्ही, काय दादा? कसे सुटले? कसे सुटले सोना? कसा एन्जॉय केला सुटल्यावर? असा एन्जॉय केला. आणि तरी एवढी धूळ गेली ती आमच्या याच्यामध्ये, एवढी बारीक बारीक रेती होती तिथं, आणि आवाज पण नव्हता येत क्लिअर. आवाज पण येत. एक बॉटल किटू दादा भरायचा, अशी रेती अशी धरून, एक कोको भरायचा आणि एक रोहित भरायचा. अख्खी डोळ्याने आमच्या सगळ्यांच्या रेती जायची, पण त्यांना आम्ही काय बोलू शकत नव्हतं. वाऱ्याचं पण तेवढंच होतं. मोबाईल कसा पडलात मम्मी आता? हा ना, गेलाय पडला. समोरून पडलाय? नाही ना, पाठीमागून पडलाय. मग समोरून क्रॅच पडलाय पण पडलाय. आता लगेच द्यावं लागेल याला. काय दुसरा क्लास बसवलेला आहे? हा, काचवरचा लावा लागेल. थांब दादा. तर खरंच आम्ही एवढं म्हणजे एवढं हे केलं की तुम्हाला काय सांगायचंय. 3 वर्ष लागले, पण आताशी थोडा श्वास घेतला आम्ही. खूप म्हणजे श्वास घेतला, एकदम सुखाचा श्वास घेतला. असं वाटलं आता एकदा विशाल तर सुटलाय थोडा, एकदम एक शिवरी आहे अजून 2 दिवस त्याच्यावर. हा शोना, आपण आपले बॉबी, कोमल, प्रीतम, बबली हे सगळे सुटले का, आपला तो शेखर, सासू, हे सगळे सुटले का आपल्याला असं वाटेल की बा आपलं त्यांनी आपल्यासाठी खूप संघर्ष केला. राजा बरं बोलू दे ना. कसे सुटले? खरोखर सुटले दादा, याच्यातून सुटले. कशातून माहितीये का? कशातून सुटले माहितीये का? एकदम चांगल्या कामामुळे सुटले. आपण सगळे चांगले कामं केलते ना, हा, त्याच्यामुळे सुटलो आपण. देव असतो ना. आणि एवढ्या परिवारांना आम्हाला साथ दिली, आणि तेव्हा खंबीर तुम्ही पण आमच्या पाठीमागे खंबीर उभे होते. जेवढे आम्ही अटकलेले आहेत तेवढे, आणि त्याच्यानंतर माझे भाऊ, भाऊजय आणि माझी बहीण, हे तिघं पण आमच्या संग खंबीर उभे होते. हा, त्यांना पण थँक्यू सो मच. त्यांना पण त्या सगळ्यात पहिले त्यांना पण सांगितलं मी, जसा ब्लॉग काढला तसं त्यांना पण पहिले अगोदर सांगितलं. म्हटलं विशालचा दिवस झालाय, ते पण एवढे खुश झाले, आणि म्हटलं आता टेन्शन नाही राहिलेलं थोडंसं. आणि आमचं येणारं बाळ बी लक्की आहे. आम्हाला असं वाटतंय की सगळ्या गोष्टीतून आम्ही हे झालो. बाळा काय भाऊ का बहीण आहे? काय आहे? बहीणच बरी. बहीण बरी. हा, भाऊ नको दादा, बहीणच बरी. राजा बहीण राखी बांधती. भाऊ आता याला भाऊच पाहिजे. पण अरे आपल्या घरात आता बहीण कुठे? मला एक गर्ल एक बॉईज. एक गर्ल एक बॉईज. आपल्याला बहीण झाली तर किती आपण बाबा, मी तुला मोठं. तुला राखी कोण बांधन? मी एवढी खुश होईल की तू तिचा बर्थडे केक आणि त्या बॉयचा, मी त्या बॉयचा बर्थडे मग 2 होते, जाऊ दे बरं. बॉईज होऊ दे, गर्ल बन होऊ दे, चालेल का? हा, तू गल्ला केक आणि मी बॉयज आहे ना, मी बॉयजला केक आणतो. हा, असं करतो का? चालेल ना. आम्हाला तर खरंच पोरीची इच्छा आहे. आम्हाला मुलगीच व्हा, आम्हाला इच्छा आहे पूर्ण परिवाराला. तुझ्या तिच्या केक काय रे? मॉम आणि त्याच्यात पोरग्याचा केक
डॅड याला मत द्यायचं दरचं खायला याला मध पटकन. देऊ का दादा? मध एवढं आणलंय त्याला खाय बोलले. नाही, याला नाही बोलू तुमच्या ना. अभ्यास करताना थोडस खाऊ घाल त्याला. माहितीये का अभ्यास जेव्हा घेशील ना तेव्हा थोडं 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 खाऊ घाल बोटाने. आताच मी त्याला बोलले खाय म्हणून तर नाही बोल राहिला. नाही नुसतं असं केलं चाटलं चाटलं. काय माहिती थोडं का रे, किट्टू दादा मध खायचं असतंय. लय गोड आहे किट्टू दादा. हा ना आता किट्टू दादाने काल आमच्याकडे आमची ऑफिसला अशी बघा बिचारी फॅन हा झाली ती काढली आपण दुसरी लावली ना दादा तिकडे लावायची ती आता. तर खरंच आम्ही म्हणजे तुम्हाला अजून एकदा थँक्यू सो मच. आणि आमच्या संगती त्या टायमाला वादळामध्ये तुम्ही साथ दिली होती त्याच्यामुळे आम्ही डगमगुलं नाही. सगळेजण खंबीर उभे राहिलो. एवढं तुफान होतं आमच्यावरती पण तुम्ही आम्हाला एवढी साथ दिली की आम्हाला पूर्ण असं बिखरून दिलं नाही तुम्ही सगळ्या युट्यूब फॅमिलीने. तेव्हा आता आज आम्ही सगळ्या गोष्टी हे एन्जॉय करतोय ना. त्या टायमाला तुम्ही नसती आम्हाला साथ दिली खरंच आम्ही पूर्ण बिखरलो असतो. आणि आमचं म्हणजे नंतर काय होईल ते माहित नव्हतं पण तेव्हा तुम्ही आम्हाला त्या टायमाला आता तर आपलं हे झालाय खरा फायनल पण त्या टायमाला तुम्ही आम्हाला फायनल दिलं होतं का की तुम्ही आमच्या पाठीमागे होते का गे बाई. बरोबर. त्या टायमाला आपल्या पाठीमागे आपण खचतो माणूस त्या टायमाला माहितीये त्याने का? साथ दिली ना. हा एवढे फॅमिलीने साथ दिली आपल्या युट्यूब फॅमिलीने पूर्ण साथ दिली खंबीर दिली. आणि तेच मी आज जोपर्यंत श्वास घेईल तोपर्यंत तुमचे मी कधीच विसरणार नाही तुम्हाला सगळ्यांना. आणि म्हणून मी किती कंटाळे तरी मी ब्लॉग काढते का की मला तुमच्या पुढे सगळं हा मनातलं सांगू वाटतं मन आपलं मोकळं करू वाटतं सगळं काही. आणि मला खरंच माझ्या परिवाराला तुम्ही एवढं मी असो नसो तुम्ही एवढे सांभाळून घेतात तर मला खूप बरं वाटतं. आणि काही चुकलंय बी तरी तुम्ही सांगता असं काही नाही. पोवाईला मायराला काय कमेंट भरपूर आले कशाचे जीन्स ते म्हटलं बाई राग नाही मानायचा आपल्या बाळासाठी ते फिकर करतात आपली नाही घालायची. ती बोलली मम्मी ढिल्ली होती पण म्हटलं ढिल्ली पण नको आता नको घालू. ते काय आपल्याला सांगतात ते आपल्या बाळासाठी सांगतात असं थोडं याच्यासाठी बरोबर सांग- सांग जीन्स हा तेच ना. आता नाही घालणार. हा ना इथून तिला वाटलं ड्रायव्हिंग मध्ये जरा हा. हे राहील पण नाही ना ते बाळाला असं हे बसतं ना. आता बाळाचं सगळं हे झालेलं आहे म्हणजे पूर्ण त्याला श्वास घेता येत नाही ना मग त्यांनी त्याच्यामुळे ते सांगतात. तर आपल्याला हे करायचं बोलायचं हा मी पुढच्या टायमाला नाही चुकणार असं हे करायचं कारण की ते आपला परिवारच आहे त्याच्यामुळे ते आपल्याला सांगताय. असं कोणी कोणाला वेळ घालून कोणी कोणाला कमेंट करत नाही आणि काही सांगत नाही पण ते आपल्याला आपलं मानतात त्याच्यामुळे ते सगळं काय आपल्याला सांगतात. आणि ते सगळे ऑडियन्स आपलेच होते काळजी घेणारे त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं ते आपली पेक्षा काळजी घेते. हा तर ते ऑडियन्स आपले होते माहितीये काय. मी तर सांगतेच पण ऑडियन्स बी आपले सांगतात असं आपण असो नसो पण ते सांगतात. त्याच्यामुळं कधीच कुठल्या गोष्टीचा वाईट नाही वाटू द्यायचं. जे चूक असेल चुकाला हे करायचं कारण की ते आपण बी त्यांच्यासाठी त्यांचं ऐकतो ते पण आपलं ऐकते आपण त्यांच्या पुढे मांडतो तेव्हा ते हे करते असं आहे ना. तर चला आता किट्टूला मी घेऊन जाते थोडीशी. कशाला उन्हात घेऊन जाता एवढ्या आता हा ग बाई, काल पण नेलं मग तुमच्या. अभ्यास त्याला घे ना थोडासा. मग हाय ना ते घरी आता अभ्यास करतात. त्याला घे आणि त्याला अभ्यासाला घे. तो एवढं माझ्या- ऊन. नाही तिकडे बॅट बॉल खेळायला मंदिराजवळ इतका बॅट बॉल खेळला का बरं. एवढं पुरं भरपूर त्याला जमा झालते त्याच्याबरोबर. खेळत असेल तर न्या असं खेळत- माती नाही, उन्हा नाही, बिनात नाही मग. माती नाही असा खेळला 7 वाजूस तर खेळला तिथं मंदिरा पुढं आरती होऊस तर लय मग त्याच्यामुळे तो निघालाय आज पण लय त्रास बी लय बसावं मग लागतं. खेळायचं असेल तर न्या त्याला हा, सुरू हा. वाटतं त्याला बॅट बॉल पोरायमध्ये हा. घरात कटाळून जातो तो असा. कंटाळून बॅट बॉल तिकडे ठेवून दिली आता त्याचा ड्रेस घालते आणि घेऊन जाते. पहा मग म्हणजे- तुम्ही. हा ना. तर चला आता भेटू ऑफिस मध्ये. काय रे आपण ऑफिसची चाबी याची चाबीच नाही आणली गेटची. गेटची चावी नाही आणली, आता काय पाय नाही. आता मला नाही माहिती आता. आता नाही माहिती आता काय करायचं. गेटची चाबी नाही आणली आम्ही टेम्पो मध्ये आलो पप्पा मी आणि गेटची चाबीच घरी राहिली का हो? चावी घरी झाली, काय करावं आता? आता काय करावं. आता परत जाणार आहे. आता मी नाही येणार परत तुम्ही गेलात तर. मग आता आता हे राहू दे ना रात्रभर असं सकाळीच खाली कर टाका. आले तिकडचे काम झाले सर्व आणि मस्त एक्सरसाइजचं सामान होतं पहिलं माझं भरपूर तर म्हटलं चला आता वाड्यावर घेऊन चालू. तो वाड्यावर तर तर चावीच नाही वाड्याची आणली. चावीच आम्ही दोघे विसरलो गाई गडबडीत. हा हा ना लईच गाई ते तुला आणलं गडबडीत. तिथे खेळायला हा ना माझ्या बाळाला खेळायला आणलं होतं पण आणि अंधार बी आता झालाय. अंधार जाऊ होत दे, चालला. उद्याच उतरा ते सामान सगळं. चल ते वरून कापड टाकून घेऊ मग हा कापड टाकून द्या काय नाही. हे काय आता हे सामान आणलं याच्यामध्ये. हा ना सगळं exercise. हा ना हे बाई हे काय हे आली हे एवढं सामान आणलं एक्सरसाइजचं. हम्म. तिथं होतं आपल्या आता शॉप मध्ये तर मी म्हटलं सगळं घेऊन चालावं थोडं हे करा. तो बाटला बी हे बी ना एवढं सामान काय त्याच्यात ते काय एक्सरसाइजचं डंबर वगैरे हे करता येतं तर उचलता येतं. हा. चल राजा राजा नको चल बस झालं. ते जर पुढे लोटून आहे ना हे वरची ताडपत्री खाली करून आणि राजा सामान तसंच चला मग. आतमध्येच काय करणार मग आता चला मग आता काय करते दुसरं काय करू शकतो. कळा किती त्या झाडं मोडतील बरं तुम्हाला वरून टाकायचे पण. हा हा खालून लोटा ते
थांबा 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 मी दाखवते कसं आहे ते. हा गेला दरवाजा. हा एक आयडिया भारी केली. पण ते गेलं पण ते हा गेलं व्यवस्थित राहिलं काय एवढं परत आणण्याबद्दल. आता टायर फेकावरून टायर वरून नाही वर कुठे कुठे जाईल ते. नाही चालणार ना. कुठे चाललंय टायर? टाका टायर. सिलेंडरचा बाटला पण टाका. नको अरे दादा परत घरी घेऊन जाणं परत आणणं परत फक्त ते एक्सरसाइजच राहू द्या. आणा लवकर लवकर. काय बाई काय खरं नाही देवा. माझ्या पुढची बसला ही तुझीच पुढची दादा. तुलाच देणार मी. हे सगळं तुमचेच आहे राजा. मग सगळं तुमचे. लाजलं का काय? लाजलं त्याच्याला लाजता शिवाय तुमचंच आहे. आईला फक्त तुम्ही गोड बोला राजा आणि असं फक्त आईला हसत राहा. तुम्ही हसत राहिले ना दादा आईचं सगळं मग सगळे आईचा थकवा निघून जातो राजा. अगो बाई अगो बाई अगो बाई अगो बाई अगो बाई नका नको शाना असं काय करू नये. त्याच्या मम्माची कटिंग केली शिर्डीला. काय ग मम्मा? हा शिर्डीमध्ये कटिंग केली मम्माची माझ्या. हा साईबाबा आहे. हा चल दाखव. दाखवलं ना आता दाखवलं. किटू दादा इथं आला. किटू दादा बोलला तुम्हाला माती खेळणार होती ना. मग त्याच्याबरोबर हे बघा साडी खराब सगळं खराब. माती खेळी. आता अंधार झालाय. आता जाऊन आईला जेवण बनवायचंय घरी जाऊन. सांगा तुम्ही. हा दादा इकडं सगळं जेवण बनवून इकडं जेवण. आता बाबा मीच दोघंच कसं जेवण बनवावं सांग बरं बाळा. बाबा जेवण बनवलं. हा मी भाकरी टाकू आणि बाबा जेवण कसं बनवून मी भाकरी टाकल्यावर बाबा शेकर का? अरे बाबा तरी 1 मिनिटाने बनवून देतो माझ्या. बाबा तू 1 मिनिटाने बनवून हा दे. हा काय बनवून एका मिनिटाने सांगतो मला. बाबाला चिकन चिली येते फक्त बनवता. बाबा इथे चिकन चिली बनवतो. हा लगेच चिकन चिली बनव. बाबा आणि मग इथे अंधार झाल्यावर आपण दोघंच आपलं काय किटून दिसणार दादा आणि कधी मीच. जाऊ ना वाटले. बरं घरी रात्री जाऊ तोपर्यंत इथेच बसायचं. हा अरे दादा तुला माती एक घ्या बरं एक बालडी भरून माती तिकडे घरी. ही वाटते एक पिशवी नाही कॅरी बॅग एखादी. नाही ना. आहे ना एक बापरे चवळीला शेंगा. चवळीला आल्या ना सांगा. शेंगा चालल्या बाई चवळीला. तर चूल आणली बघा. मला काय वाटलं माहितीये का इकडे मला पण दाखवा. ही बघा चूल का आणली माहितीये मी. मला वाटलं याच्यात काही जाऊन बसन हा. तरी काही पावसाळा दिवस थांब दादा थांब. त्याच्यामुळे मी ही चूल आणली. तुम्हाला कोणाकोणाला आवडली सांगा. कोपरगावून घेऊन आले बघा मी गाडीत टाकून. मस्त चूल घेऊन आले. आता अजून एक आणेन परत म्हणजे 2-2 बनवायला. दादा इकडे आता बघा परत काय. गेलो का अजून एक घेऊन येऊ. आणि तुम्हाला सगळ्यात मी इम्पॉर्टंट गोष्ट सांगते. इकडे बघा थांबा. आई इकडे या. आई हा राजा शिजलेला डुगा. शेंगा बघा आई. शेंगा. आई शेंगा बघा. डगर उघडला. चवळीच्या शेंगा. शिजलेला डगर हातात घेतला. हो ना. हा तिकडे बघा राजा. तिकडे बस. हे बघा चवळी शेंग. चवळी सांगा. हे बघा अय्या कायच भारी चवळी शेंगा मस्त आल्या. हा? काय तू तिथे बस. चल दे चला दे खायला. खावा खायची असते शेंग ही खा. चवळीची शेंग. मी बघत बघत बघ बघ चालतो. लय भारी आल्या बा चवळीची शेंगा. हे काय चवळी आहे? हा ना हा ना हे बाय बरोबर आहे का? लयच भारी आल्या. चवळी सांगा भरपूर आले त्याला. हा पण तुला काय घे नसेल ना. नाही. मला लय आवडली चवळी. चवळी आली नाही अजून ते 7-8 लयच दिवस चवळीच्या थांबवलं. शेंगा आल्या. तुरी आली. तूर पण आहे, ही तुरी हे बघ ही. तूर पण आली. आई हा तुला कोणी अशी फोडून दे ना. तुझ्या पोराने माझ्या पोरानं काय काय फोडलं बाई. माझ्या पोरगच तसं आहे. काय करू ती पोराला. कवळी आहे, ती कवळी नाही खायची. ही घे ना. ही पण त्याच्या ना असं मागच फिरावं लागतंय मला बघा. ऑफिसला घेऊन आली तर पाय माती इथं. हा चल ना रे. तुझंच ग्राउंड आहे तुझंच सगळं हे. पण तू चाल डोळ्यात माती जात असते. राजा पाय किती कपडे घाण. छी 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 माझ्या अंगावर बी. आणि किती घाण. चल 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 लवकर. किती घाण केले कपडे दादा. कोणी बोलल बापरे खरात मम्मीचं बाळ काय दिसतंय. हा खरात मम्मीचं बाळ असं कसं दिसतंय. किती घाण कपडे केले. असं कोणाला किती आईस्क्रीम घ्यायच्या. 3 कोणाकोणाला कोणाकोणाला. एक तुला एक मला मी एक आईस्क्रीम मम्मीला नाही आणि खात राजा. पप्पाला. मी डायटवर आहे. मी नाही खात आईस्क्रीम. आम्ही तुझ्या घेतली मम्मीला घेतली बाबाने. घेतली ना तुझ्या मम्मीला आणि तुला दोघांना. हा? दोघांना घ्यायला. किट्टू काय आणलं होता मम्मीला. किटूने बोलले काल आईस्क्रीम आण मला. त्यानं आज आईस्क्रीम आणून दिली. पप्पाने आण मला एक. बघितलं मी त्याला बोलले एकच घे तुला. तर मला बोलला नाही मला मम्मीला पण घ्यायची.
मग त्याने मम्मीला पण घेतली. पान केवढा मोठा आहे. त्याच्या त्याच्या लक्षात किती राहते माझ्या बाळाचे. मम्मीला पण घे. मी दोन्ही पण खाऊ. हा डोळे पण बघते ना. तुला नाही खायचं? तू पण काय नाही तू पण खाय दादा. मी हे खाते. तू खायचं. मी नंतर खाईन आता जेवण झालं. मी आत्ताच आईस्क्रीम खाल्ली होती. हा काय जाऊ दे मग नंतर बाळाला एक दे न तू खाई एक. हा. चल किट्टा दादा किती होतं ती पडलेली पिल्लू कचरा टाकायचं. ठेव दादा. बघा मस्त पप्पानी मटण आणलंय. मी भारी बनवलंय आता. काळं मटण बनवलंय मस्त. बघा तर तुम्हाला मला भाकरी पण दाखवते. भाकरी बनवल्या दोघाला 2 बस झाल्या. किट्टूला थोडासा भात, एक ज्वारी एक बाजरी आणि मस्त मटण. बघा किती भारी बनवलंय मी. का मग तुम्हाला दाखवते.